पहा मुख्य मैदानाच्या आतमध्ये दोन टीम जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या दोन टीमसाठी। एका बाजूला भैरवनाथ टायटन्स तर दुसऱ्या बाजूला संघ आहे भैरवनाथ वॉरियर्स। मैदानाच्या आतमध्ये इट्स अ ग्रँड एंट्री, पहिला पर्वामध्ये इतिहासाची नोंद। मैदानाच्या आतमध्ये दोन संघ पाहायला मिळाले। आपण पाहतोय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे क्रिकेट असोसिएशन जावली यांच्या विद्यमानाने श्री ज्ञानदेव देवजी रांजणे साहेब पुरस्कृत जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक पहिल्या पर्वाची होणारी ही सुरुवात असं म्हटलं तर ना, ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहिली तो पाहता पाहता क्षण समीप आला। जसं एखाद्या चातक पक्षाला चातकाप्रमाणे ज्या पहिल्या पावसाच्या थेंबाची ओढ लागावी ना, तशी ओढ या प्रीमियर लीगला प्रत्येक खेळाडूच्या हृदयामध्ये पाहायला मिळाली आहे। जसं एखादं वासरू वात्सल्याचं प्रेम निर्माण करतं, गाईने चरायला गेल्यानंतर मात्र वात्सल्याचं प्रेम आणि त्याच मायेने मात्र ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे। पहिलं पर्व, या पहिल्या पर्वामध्ये तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। कमालीचा हा प्रवास आजच्या दिवसामध्ये पहिला थाट मैदानाच्या आतमध्ये ओट सर। त्याचबरोबर सामना सुरू होण्याअगोदर काही सन्मान आपण करूया आणि आपण मान्यवरांना आपण सन्मानित करूया। जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 च्या वतीने सामन्याला होती सुरुवात, परंतु काही मान्यवरांचा आपण सन्मान करूया। आणि त्याचबरोबर आजच्या दिवसामध्ये तुम्हाला कॉमेंट्री बॉक्समधून 2 आवाज ऐकायला मिळतील ज्यांना अलीकडच्या कालावधीमध्ये व्हॉइस ऑफ महाराष्ट्र हा पुरस्कार मिळालेला आहे। देवळी गावचे सुपुत्र, तालुका आहे महाबळेश्वर, शैलेश जाधव सर यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल। एक वेगळी शैली आहे। आणि त्याचबरोबर सातारा जिल्हा आणि KSK टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज गणेश शिंदे सर वारणेवाडी यांचा आवाज तुम्हाला आज या कॉमेंट्री बॉक्समधून ऐकायला मिळेल। परंतु आपण काही सन्मान आता काही वेळातच आपण मुख्य व्यासपीठावरती घेत आहोत आणि या दोन समालोचकांचा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया। जावली प्रीमियर लीगच्या वतीने सहर्ष स्वागत। पहिला बॉल पडतोय आणि हा पहिला बॉल ऐतिहासिक राहणार आहे। IPL ला सुरुवात झाली 2008 ला आणि पहिला बॉल टाकला होता प्रवीण कुमारने आणि पहिला बॉल खेळला होता सौरभ गांगुली दादाने। या गोष्टी आता IPLचं 17वं पर्व आलंय, परंतु पहिलं पर्व ज्याच्यामध्ये आजचा आपल्याला सर्वांना गर्व आणि हे पहिलं पर्व आहे आणि पहिल्या पर्वाचा इतिहास आता आपल्या समोर काही वेळातच आपल्या हाती लागेल की पहिला बॉल कोण टाकणार आहे, पहिला बॉल कोण खेळणार आहे। आता बॉल जाईल सीमा पार, येते ती विकेट। आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये, पंचांना देऊया ग्रीन सिग्नल। छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। जावली प्रीमियर लीगचा पहिला बॉल। धन्यवाद निलेश सर। एक महत्वाचा बॉल, पहिला बॉल, लेट्स प्ले। पहिलाच बॉल ब्लॉक होल मध्ये, अतिशय कमालीची अपील मैदानाच्या आतमध्ये। काय घडलंय पहिल्याच बॉल वरती? टेन्शन वाली मात्रा, हाय व्होल्टेज 440 चा झटका नक्कीच मिळाला असता। आपण पाहिलं आमच्या ऑफिशियल पंचांकडे नजरा वळवल्या गेल्या, तुम्ही टीव्ही स्क्रीन वरती पाहिलं। ऍक्शन रिप्ले मध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेला पहिला गोलंदाज चर्चा होईल। पहिलाच बॉल खोलवर पद्धतीचा, तिथून मात्र काटा बदलला, दिशा बदलली आहे। कमालीचा बॉल आपल्याला पाहायला मिळाले। आघाडीला आलेले शैलेश पाडे, पहा या स्पर्धेमध्ये मीही शैलेश जाधव आणि फलंदाजीसाठी मात्र शैलेश पाडे। खऱ्या अर्थाने एक योग जुळून आलाय, त्याच्या साथीला मात्र अमित शेलार। ही जोडी गोलंदाजीच्या ट्रॅक वरून निघालेत। नितीन सुर्वे ब्लॅक होल मध्ये पुन्हा एकदा पिचिंग इन द लाईन। नंतर मात्र पहा ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळेल। कमालीचा बॉल वेगावरती स्वार होत असताना हा गोलंदाज पहा ओव्हर द विकेटने खोलवर पद्धतीचा बॉल हलक्या हाताने स्टेअर केला ऑन साईडला। 30 यार्ड सर्कल मध्ये क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना प्रॉपर आहे। चर्चा होईल या पॉवर प्लेच्या षटकाची। फर्स्ट स्लिप मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, पॉइंटला एक क्षेत्ररक्षक आहे, कव्हर्सला एक क्षेत्ररक्षक आहे, थोडासा मिड ऑफ वरती एक क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक आहे। चर्चा होईल। हो यावेळी पहा कव्हर्सला नाही तर शॉर्ट थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षक आहे। धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या सरळ जाऊन पोहोचली आहे दोन्ही आकड्यावरती 2 रन्स। आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय PTC लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते।
अतिशय कमालीचं लाईव्ह टेलिकास्ट हे संपूर्ण असं रजनीमध्ये, ही रात्रीची रजनी आहे. या रजनीमधला हा सोहळा पहा. इथे खऱ्या अर्थाने गुलाबी थंडीमध्ये मात्र हा थरार रंगलाय. दिवस रात्रातली ही पहिली स्पर्धा या जावली तालुक्यातील इतिहास आहे. पहिलाच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्रशः आहे कॉर्नर रिजन मध्ये कमालीचा झेल. कॅच ऑफ द डे पहा. पहिली कॅच मिळवली आहे. क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतील टीव्ही स्क्रीन वरती. पहा कमालीचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षक कमालीच्या वेगाने जोडून आले आणि तदनंतर मात्र रनिंग हँड कॅच मैदानाच्या आतमध्ये. पहा ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाले. हो ऑन साईडला सी कॉर्नर मध्ये कमालीचा फटका पहा. तदनंतर मात्र क्षेत्ररक्षकाचे एफर्ट्स, कमालीचे एफर्ट्स पाहायला मिळाले. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्येकडे नजर वळवूया. धावसंख्या 2 या आकड्यावरती 2 रन्स ऑन दी बोर्ड. मैदानाच्या आतमध्ये पहिले फलंदाज बाद झाले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नितीन सुर्वे भैरवनाथ टायटन्स कडून आपल्याला गोलंदाजीसाठी आले, जे पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पॉवर प्ले पहिले षटक रुपेशजी सावंत आपण पाहतोय. शशी साडम आमचे ऑफिशियल्स या स्पर्धेमध्ये. स्पर्धा लाख मोलाची आहे. खऱ्या अर्थाने प्रत्येक खेळाडूला लखपती बनवणारी आहे. पुन्हा एकदा निघालेत. हो यावेळी ऑन साईडला शॉट मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षण झालंय. फील्ड केलं गेलंय, कॅरी केला, थ्रो केला, तोपर्यंत मात्र मिळाली ती एक चेक. त्याचबरोबर आदरणीय प्रवीण महाराज यांचे आगमन जावली प्रीमियर लीग मध्ये होत आहे आणि आपण प्रवीण महाराजांचंही करूया. जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 च्या वतीने शब्द सुमनाने सहर्ष स्वागत. आणि महाराजांना विनंती आहे प्रवीण महाराजांना की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान ओर टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. आलेल्या मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. जाऊया स्ट्राईक एंड वरती. अमित शेलार मैदानाच्या आतमध्ये. पहा यावेळी पुन्हा एकदा बादचा इनर एज. त्यानंतर मात्र पहा हलक्या रिजन मध्ये घेत असताना एक धाव घेतली गेली. जिथे आपण पाहिलं ना शॉर्ट लेग गलीमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला आणि त्याने मात्र कार्य करत पर्यंत कंप्लीट झाली ती एक. या एका धावेने स्कोर कार्ड अप होत आहे. जाऊन पोहोचलाय 4 या आकड्यावरती. एक फलंदाज बाद आणि आपण पाहिलं ना पहिल्या पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय. पहा फर्स्ट पॉवर प्ले समाप्त होत आहे आणि दुसऱ्या पॉवर प्लेकडे आपण नक्कीच जाणार आहोत. तोपर्यंत मात्र जाऊया डीजे मास्टरकडे. त्याच्या माध्यमातून ऐकूया एक सुमधूर संगीत. चेक. स्पर्धेला ज्यांनी विशेष सहकार्य केलेलं आहे मुकेश दादा मर्डेकर यांचे आगमन होत आहे. त्यांचे आपण जावली प्रीमियर लीगच्या वतीने करूया सहर्ष स्वागत. आणि प्रवीण महाराजांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. या मान्यवरांचं आपण करूया जावली प्रीमियर लीगच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. पहा मित्रांनो, एक षटक फक्त 5 मिनिटं आहे. तुम्हाला अधिक वेळ घेता येणार नाही. भरपूर सामने आहेत. 3 षटकानंतर तुम्हाला 1 मिनिटाची वेळ आहे ड्रिंक्स ब्रेकसाठी. आणि त्यासाठी अतिरिक्त खेळाडूंना विनंती आहे की आपण पाणी बॉटल तयार ठेवा. ओर टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. आलेल्या मान्यवरांचं हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही आभार मानतो. त्यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. जाऊया बॅक ऑन दी क्रिकेट. येस पंच आमच्यापर्यंत कॉलिंग देतात. 2 ओव्हरचा पॉवर प्ले आहे का निलेश सर? येस 2 ओव्हरचा पॉवर प्ले आहे सर. बाहेर 3 आहेत. येस 3 प्लेयर आउटसाइड द 30 यार्ड सर्कल. हा कॉलिंग गेलाय. रुपेश सावंत सर आपण टीव्ही स्क्रीन वरती पाहिला. आता मात्र शशी साडम ऑन हा मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये. मात्र स्ट्राईक एंड वरती फलंदाज अमित शेलार त्याचा अगेन्स्ट जॉय. हो यावेळी पहा अनथडक बाउन्स पाहायला मिळाला. बॅकफूट वरती टाकलाय. मागच्या पायावरती जोर लावायला लावलाय. पॉपिंग क्रीजचा प्रॉपर उपयोग. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज डॉट बॉल. पहिलाच बॉल जॉय याचा पाहायला मिळाला. आपण पाहतोय ना ही स्पर्धा खऱ्या अर्थाने एक भव्य दिव्य स्पर्धा. खऱ्या अर्थाने या रजनीमध्ये रात्रीचा प्रहर आहे. पहा दिवसा फार गरमी असते. आता मात्र या गुलाबी थंडीमधला हा सोहळा रंगलाय. यावेळी मात्र लॉफ्ट केला. एरियल रूट दिले गेले. क्षेत्ररक्षक 3 येतील. मात्र कॅरी करेल तो स्वतः जॉय आणि पहिला नाही तर दुसरा ब्रेक थ्रू देऊन जातोय. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन. चला डीजे उद्या
पुढे जात आहेत. पहा काय घडेल. जॉय पुन्हा एकदा निघालेत ओव्हर द विकेटने. हो हो यावेळी लॉफ्ट केला, एरियल रूट दिला गेला. सांगितलं अरे आग का गोला, उछल कर बोला, हा हे षटकाराचा टोला विध्वंसक आलाय. तो नितेश यांच्या बॅट मधून आलाय तो षटकार, 6 धावा. त्याचबरोबर सचिन दादा बैलकर यांचे आगमन मुख्य व्यासपीठावरती आहे. त्यांनी देखील आम्हाला या प्रीमियर लीगला विशेष सहकार्य केलेलं आहे. आपण त्यांचं करूया सहर्ष स्वागत. यावेळी मात्र वेट आणि नंतर मात्र लॉंग लेग रिझन मध्ये पहा कन्सिक्युटिव्ह बॅक टू बॅक दुसरा मोठा प्रहार आलाय. तो चेंडू 1 बाउन्स, सीमारेषी पार, चौकार, 4 रन्स. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळाला थोडासा शॉर्ट लेंथ वरती हाताळला होता. तदनंतर मात्र लॉंग लेग रिझन मध्ये 1 बाउन्स, सीमारेषे पार जात असताना हा दुसरा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्येमध्ये भर पडली आहे. जॉय यांच्यावरती अटॅक केला गेला. 15 धावा धाव फलकावरती. 1.5 चेंडूंचा खेळ संपलाय. पुढचा बॉल. हो याही वेळी पहा शरीराचा वेध घेत असताना स्वतः बॉलर फॉलो थ्रू मध्ये एलईडी स्टंप मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. चर्चा होईल एलईडी स्टंपची. पहा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सन 2012ला बिग बॅश प्रीमियर लीग मध्ये एलईडी स्टंप आले आणि आपण पाहतोय टीव्ही स्क्रीन वरती एलईडी स्टंप यांची मात्र वर्णी लागली या स्पर्धेमध्ये. एलईडी स्टंप यांच्याबद्दल आपण चर्चा करतो. एलईडी स्टंप कोणी काढले याच्याबद्दल चर्चा होईल. मात्र दुसरं षटक कोण घेऊन येईल याची देखील चर्चा होईल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती 15 धावा. 15 धावेच्या पश्चात 2 फलंदाज बाद झालेत. आणि चर्चा केली ना ती एलईडी स्टंप ऑस्ट्रेलियाचे ब्रँडे अक्रमन यांनी मात्र लावलेला हा पहिला शोध आपल्याला पाहायला मिळाला. इन्व्हेन्शन केलं गेलं ते त्यांच्या लहानशा मुलीच्या खेळामुळे पाहून. त्यांनी मात्र ते एका छोट्याशा बाहुलीकडे पाहिलं आणि तदनंतर मात्र त्यांच्या डोक्यात आलेला हा थॉट आणि तदनंतर मात्र आयसीसीने 2013ला वर्ल्ड कप मध्ये T20 मध्ये आपण जर पाहिलं तर एलईडी स्टंप आणल्या आणि आपण हे देखील IPLच थरार अनुभवतोय मैदानाच्या आतमध्ये, जिथे श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे क्रिकेट असोसिएशन जावली, श्री ज्ञानदेवजी रांजणे साहेब पुरस्कृत जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 या पहिल्या पर्वाचा हा थरार. नितीन सुर्वे ऑन दी मार्क. पहिलाच बॉल लॉफ्ट केला. डीपीश एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये अतिशय जोरदार चेंडू सरळ सीमारेषे पार, चौकार, 4. लावलेला थाट, क्रिकेटची लललाट मैदानाच्या आतमध्ये नितीन सुर्वे यांच्यावरती चढवलेला प्रहार, कमालीचा बॉल. पहा इथे आपल्याला 19 धावा धावफलकावरती लगावल्यात. स्ट्राइक एंड वरती संकेत. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा डीपीश एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये प्रोडक्शन दिलं गेलं. थोडेसे 30 सर्कल मध्ये येतील, फील्ड करतील, कंप्लीट झाली आहे ती 1 धाव. 20 धावा धावफलकावरती. 2.2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. भैरवनाथ टायटन्स एक बिग मॅच. पहा भैरवनाथ टायटन्स या संघाचे संघमालक सन्माननीय संदीप भाऊ देशमुख आणि किशोर आबा चिकणे यांचं प्रामुख्याने नाव उल्लेख केला जाईल. आणि आयकॉन जर पाहिलं ना तर अमर चिकणे. हो यावेळी पहा लॉफ्ट केला लॉंग लेग रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत गलीमध्ये, त्यांनी मात्र कॅरी केला. आणखी एक हादरा. बॅक टू द पवेलियन. बॅटर नितीश बेलोशे बॅक टू द पवेलियन पाहायला मिळतील. पहा एक आणखी हादरा. इथून पुढे राखीव खेळाडूंना विनंती आहे की तुम्हाला पाणी बॉटल तयार ठेवायची आहे, कारण या षटकानंतर 1 मिनिटाचा जावली प्रीमियर लीगचा धोरणात्मक वेळ तुम्हाला प्रदान केला जाईल. याची नोंद आपण घ्या. त्यासाठी विनंती आहे की अतिरिक्त खेळाडूंना पाणी बॉटल तयार ठेवा. ऑल टू कमेंट्री बॉक्स.
बॅक ऑन दी क्रिकेट. भैरवनाथ टायटन्स या संघाला मात्र कमालीचे एफर्ट्स द्यावे लागतील, ते देत आहेत मात्र भैरवनाथ वॉरियर्स. आपण पाहतोय भैरवनाथ वॉरियर्स संघ मालक सन्माननीय श्री राजेंद्र भाऊ धनावडे, नितीन बेलोशे मैदानाच्या आतमधून बॅक टू द पवेलियन गेलेत. मात्र यावेळी पहा खोलवर पद्धतीचा बॉल, तदनंतर मात्र पंचांचा बॉल आकाशाकडे कन्सिक्युटिव्ह. यांच्या नावाची चर्चा जाऊया. नितीन लास्ट बॉल. हो यावेळी पहा ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी पहा बॅटचा इनर वेस्ट. त्यानंतर मात्र कमालीच्या क्षेत्ररक्षणाचे एफर्ट्स पाहायला मिळाले. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या पाठीमागे धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 22 या आकड्यावर. वरती करूया जे मान्यवर आपल्याला लाभलेले आहेत त्या मान्यवरांचा सन्मान आपण जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 च्या वतीने आपण करत आहोत. आपण प्रथमतः सन्मानित करूया आपण या प्रीमियर लीगच्या वतीने आपण सन्मानित करूया आदरणीय प्रवीण महाराज यांना आपण जावली प्रीमियर लीगच्या वतीने सन्मानित करूया. रेशीम धाग्यांनी विणलेली माई चुबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा आदरपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आदरणीय प्रवीण महाराज यांचा होतोय स्नेहपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती आणि हा सन्मान आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करूया. आणि हा सन्मान आपण जो अतिथी कक्ष उभा केलेला आहे ना आणि प्रेझेंटेशन बॉक्स जो उभा केलाय ना त्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सर्व सन्मान आपण करणार आहोत. आणि याच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सामनावीर पुरस्कार दिला जाईल. 1 मिनिटाचा वेळ आहे स्ट्रॅटेजिक टाइम आउटचा, याची नोंद तुम्ही घ्या. आपण प्रवीण महाराज यांचा आदरपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. रेशीम धाग्यांनी विणलेली मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा आदरपूर्वक सन्मान करत आहोत. यानंतर बाबा राजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय ज्ञानेश्वरजी दळवी साहेब यांचा स्नेहपूर्वक सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करत आहोत. आणि त्यांनाही आपण रेशीम धाग्यांनी विणलेली मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा आदरपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आपण त्यांना सन्मानित करतोय. आदरणीय ज्ञानेश्वरजी दळवी साहेब यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. करतोय आदरणीय बापू चिकणे सरपंच कुसुंबी यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करूया. आपण हाही सन्मान अतिथी कक्षामध्ये करत आहोत. आपण बापूंनाही रेशीम धाग्यांनी विणलेली माईची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण कुसुंबी गावचे विद्यमान सरपंच आदरणीय बापू चिकणे साहेबांचाही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती संपन्न करत आहोत. थँक्यू. यानंतर आपण सन्मानित करूया आदरणीय श्री चंद्रकांत दादा वेंदे यांचाही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आदरणीय चंद्रकांत दादा वेंदे बाबाराजे प्रतिष्ठान यांचाही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती प्रेझेंटेशन बॉक्स मधून करत आहोत.
काय झालं? काय करायचं? त्यानंतर आम्ही सन्मानित करतोय आदरणीय नाना जांभळे साहेब यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आपण त्यांना सन्मानित करूया. आदरणीय नाना जांभळे साहेब यांचा सन्मान आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करत आहोत. रेशीम धाग्यांनी विणलेली माई चुबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण आदरपूर्वक सन्मानित करत आहोत. आदरणीय नाना जांभळे साहेब यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. यानंतर आम्ही सन्मानित करतोय आदरणीय श्री भास्कर दादा जाधव यांचा सन्मान आम्ही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करत आहोत. आपण त्यांना सन्मानित करूया. आदरणीय भास्कर दादा जाधव यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. माफ करा, आम्ही नावामध्ये करेक्शन करतो. आदरणीय भास्कर धनावडे सर जे पत्रकार आहेत पेशाने, आपण त्यांचा करूया सन्मान. आपण त्यांनाही आदरपूर्वक सन्मानित करतोय. जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 च्या वतीने आपण त्यांचा आदरपूर्वक सन्मान करतोय. यानंतर आम्ही सन्मानित करतोय मोहाड गावचे सरपंच यांचा सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. आदरणीय श्री विलास दादा धनावडे यांचा सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. जे मोहाड गावचे विद्यमान सरपंच आहेत त्यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. त्याचबरोबर पुढील सन्मान आहे दुंदचे श्री रामचंद्र दादा दुंदळे यांचाही सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती बॉक्स मध्ये करत आहोत. थँक्यू. आता बाकीचे जे पुढचे सन्मान आहेत ना आपण इनिंग ब्रेक मध्ये घेऊया आणि पुन्हा एकदा वळूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि ऐकूया शैलेश जाधव सरांना. थँक्यू सो मच. बॅक टू द क्रिकेट. प्रेम आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. पहिल्या बॉल वरती मात्र अंकित केल्या गेल्या त्या 2 धावा. चर्चा होईल. प्रेम गोलंदाजीच्या ट्रॅकवरून ओव्हर द विकेट. फलंदाजीसाठी संकेत. हो यावेळी पहा बॅटचा टॉप नंतर मात्र लॉंग स्टॉप मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स झाला. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का तर नाही. मैदानाच्या आतमध्ये कमालीचे एफर्ट्स. क्षेत्ररक्षण देत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतंय. असं म्हटलं होतं ना, पाणी अगर शांत होना तो गहराई से मजाक नहीं किया करते. आतापर्यंत शांत असलेली फलंदाजी आक्रमक होईल का. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेले प्रेम, प्रेमाचा वर्षाव करतील का, एक प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. मैदानाच्या आतमध्ये प्रेम पुन्हा एकदा निघाले. बॉर्डर रितेश साडी. हो यावेळी पहा खोलवर पद्धतीचा बॉल. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. आउटसाइड द ऑफ स्टंप. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव. स्कोर कार्ड 26 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स. भैरवनाथ टायटन्स या संघाने मात्र कमालीची गोलंदाजी केली आहे. मात्र पहा मुख्य व्यासपीठावरती काही अनेक मान्यवर येतात. त्यांचे या स्पर्धेच्या दरम्यान विशेष करून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जाऊया बॅक ऑन द क्रिकेट. प्रेम हो यावेळी पहा लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षण आहे. फील्ड करेल. 1 बाउन्स अडॅक केला गेला. दुसऱ्या बाउन्सला कार 27 ओव्हर टू निलेशन. त्याचबरोबर कृष्णाय रॉकस्टार या संघाचे संघमालक आणि एक युवा उद्योजक राहुल दादा तरडे बामनूल यांचे आगमन मुख्य व्यासपीठावरती आहे. आपण त्यांनाही शब्द सुमन आणि त्यांचे आपण स्वागत करूया. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. पहा पुन्हा एकदा गोलंदाज निघाले. प्रेम हो हो यावेळी लॉस केला. एरियल रूट दिला गेलाय आणि सांगितलंय अरे दत्ती रख पर उंगली रख कर पूछते हो कैसे हो और दुनिया चाहे जैसी हो. या ठिकाणी ठोकला आणखी एक विध्वंसक षटकार. येऊ डीजे. थँक्यू. त्याचबरोबर मुख्य कॉमेंट्री बॉक्स. या षटकारानंतर मात्र धावसंख्येकडे वळूया. धावसंख्या 33. 33 धावा. मैदानाच्या आतमध्ये प्रेमवरती चढवलाय प्रहार. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. चेंडू सरळ सीमारेषे बाहेर. अरे या पट्ट्याने सांगितलंय अरे जिसे निभा ना सकू ऐसा वादा नहीं करता मैं बात अपने औकात से ज्यादा नहीं करता. दाखवले आणि आपला क्लास ठोकलाय तो षटकार. 6 धावा. ये डीजे.
बोथ टीम्स यू आर रेडी. लगेचच यायचं आहे मुख्य प्रेझेंटेशन बॉक्स कडे, जिथे केला जाईल निलेश सरांसमेत टॉस. दोन्ही संघ नायकांना आपण 4 ओव्हर नंतर आपण अनाउन्समेंट करत आहोत. यानंतरचा आपला सामना आहे आणि सामन्यासाठी आपण तयार राहा. पाबळ पॅन्थर आणि एनआर वॉरियर्स आपल्यामध्ये पुढचा सामना होत आहे. आपण रिपोर्टिंग करा. दोन्ही संघ नायकांना व्यासपीठावरती येऊन थांबायचं आहे. जसं मात्र इनिंग ब्रेक होईल तसं मात्र टॉस होईल आणि जो संघ नायक उपलब्ध होणार नाही त्या संघाला पॅनलाइज केलं जाईल. चिनून आपण घ्या. इनिंग ब्रेक मध्येच टॉस होईल. 4 षटकानंतर तुम्हाला व्यासपीठावरती रिपोर्टिंग करायचं आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. पहा मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक 2 षटका ठोकले. 6चा पाडा मैदानाच्या आतमध्ये. संकेत चांगले संकेत दिलेत. हो यावेळी पहा लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाला. क्षेत्रशः आयडी बेस्टा कव्हरिंग मध्ये प्रोडक्शन दिलं गेलं. एक धाव तर घेतलं. कॉम्बिनेशन चुकलंय. तदनंतर मात्र पहा काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. अरे कसा धरू मी नेम तुझ्यावर. हो इथे नेम धरायचा आहे. डायरेक्ट हिट. पहा काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. अरे विचार केले मी मग्न तुझे. आयुष्य झाले रुग्ण तुझे. येण्यास लागला वेळ तुझा आणि वेळेत लागले लग्न तुझे. लग्न लावलंय. बॅक टू द पवेलियन. एवढीचे जाऊ तर प्रीमियर लीगचं टायटल आपल्या घरी न्यायचं. चर्चा होईल. 39 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट्स. माफ करा 41. 41 धावा करेक्शन केलं गेलं. 41 धावा. 2 रन आताच्या होत्या नोंद केली गेली आहे. 5 धावा मात्र. पहा संकेत ऑन दी स्ट्राईक. एक आग बबूला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अगेन्स्ट नितीन. पहा यावेळी टॉपेज बिहाइंड द विकेट. अतिशय चपळाईने अलॉंग दी कार्पेट. आउटफील्ड थोडस स्लो आहे आणि तदनंतर मात्र घेतल्या गेल्या त्या धावा 2. 43 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट्स. कमालीचं कॉम्बिनेशन. नितीन चिकणे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट मैदानाच्या आतमध्ये. पहा 360चं हे क्रीडांगण. कमालीचे एफर्ट्स. नितीन चिकणे आपण टीव्ही स्क्रीन वरती पाहतोय. क्षेत्ररक्षक. नक्कीच त्याचं नाव आमच्यापर्यंत येईल. हो यावेळी फुलर लेनचा बॉल ऑन साईडला. शॉर्ट मिड विकेट मध्ये क्षेत्रशः आहे. बॅकअप दिलाय. तदनंतर पहा इथे बॅकअप येणं मस्ट आहे. अरे आयुष्यामध्ये बॅकअप नसेल ना तर बॅकअप होण्यासाठी वेळ लागत नाहीये. यस पहा पंच तुमच्यासाठी रिव्ह्यू आहे. तुम्ही घेऊ शकता. यस जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पंच टीमचा रिव्ह्यू आहे का. यस बीमर साठी गेलेत. चला या आमचे थर्ड पंच धनंजय कोळी सर येतील आणि त्यांच्या माध्यमातून पाहणार आहोत हा बीमरचा नो बॉल आहे का. पहा प्रत्येक डावाला तुम्हाला फक्त एकच रिव्ह्यू आहे आणि तो जर अनसक्सेसफुल झाला तर तुम्हाला पुढे वापरता येणार नाही. याची आपण सर्व संघांनी घ्यावी. त्यानंतर तुम्हाला रिव्ह्यू सिस्टम वापरता येणार नाही. ही जी प्रणाली आहे ती तुम्हाला पुढे वापरता येणार नाही. जर सक्सेस झाला तरच तुम्हाला ही प्रणाली पुढे कंटिन्यू करता येईल. पहा मैदानाच्या आतमध्ये इट्स अ फेअर डिलिव्हरी. डाऊन द बॉल येताना पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये थोडेसे फ्रंट फूट वरती जाताना फलंदाज पाहायला मिळाले होते. धनंजय कोळी सरांनी मात्र या ठिकाणी निर्णय दिला. या सिरीज आता मात्र हा संघ रिव्ह्यू घेऊ शकत नाही. रिव्ह्यू लॉस्ट. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. आताच्या धावा अंकित केल्या गेल्यात. पंच आताच्या 2 आहेत का. यस 2 धावा अंकित केल्यात. पुन्हा एकदा नितीन चिकणे. हो 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 यावेळी भन्नाट कमालीचा बॉल मैदानाच्या आतमध्ये ब्रेक लावून जातो या फलंदाजाला. त्याला रोखलंय. त्याला थांबवलंय. त्याला शमवलंय. त्याच्या पायात बेड्या ठोकल्यात. कमालीचा बॉल. नितीन चिकणे मैदानाच्या आतमध्ये आल्यात. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती तुम्ही टीव्ही स्क्रीन वरती पाहताय. त्यांनी मात्र घाम गाळला. संकेत 12 बॉल 28. इनक्रेडिबल इनिंग मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. हो यावेळी पहा बॅटचा टॉप एज
तदनंतर मात्र अडवण्यामध्ये सक्षम ठरलेत. 1 धाव अंकित केली गेली आहे. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. यस, लेग वाईज अंकित केला गेलाय, पंचांनी कॉल दिला. चला, ही धाव संख्येच्या अकाउंट मध्ये जाणार नाही. 12 बॉल 28 धावा. गौरव मैदानाच्या आतमध्ये आले, स्ट्राईक एंड वरती. गौरव आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती 46 धावा. 5 फलंदाज बाद, 4.4 चेंडूंचा खेळ. पुढचा बॉल हो, यावेळी पहा लेफ्ट केला, एरियल रूट दिला गेला. लॉंग ऑपोजिट क्षेत्ररक्षण येतील, खारी करतील तो झोल. आणखी एक ब्रेक थ्रू, बॅक टू द पवेलियन. बॅटर गौरव. यावेळी मात्र अनधडक पोझिशनने पहा ब्लाइंड स्पॉट खेळलाय. तदनंतर मात्र 1 धाव अंकित केली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का तर नाही. नॉन स्ट्राईक एंड वरचे फलंदाज येतील, मात्र इथे फलंदाज बाद होतील. लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव अंकित केली गेली आहे. 5 षटकांचा खेळ अजूनही पूर्णत्वास येतोय आणि 5 षटकांच्या पाठीमागे धावफलकावरती धाव संख्या 47 म्हणजे येणाऱ्या 30 बॉल मध्ये सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला बनवायच्या आहेत 48 धावा. याची नोंद घ्या. जाऊया आपण सरळ निलेश सरांसमोर, जिथे टॉस केला जाईल. ओव्हर टू निलेश सर. 48 धावांचं लक्ष आहे. आपण करूया तो टॉस आणि प्रवीण महाराजांना विनंती आहे की आपल्या शुभास आम्ही टॉस करत आहोत. इंटरनॅशनल पद्धतीने हा टॉस होईल. मैदानाच्या आतमध्ये आपण हा टॉस करत आहोत आणि प्रवीण महाराजांना विनंती आहे की आपण मैदानाच्या आतमध्ये चला. आपल्या शुभास आम्ही हा टॉस करत आहोत. चला, दोन्ही कॅप्टन्स आपण या. जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 आणि सामना क्रमांक 2 आपल्या समोर येते. आपण करतोय तो टॉस. एका बाजूला संघ आहे पाबळ पॅन्थर, एका बाजूला आहे एनआर वॉरियर्स. असा होणार हा टॉस आहे आणि टॉस साठी आपण विनंती करूया आदरणीय प्रवीण महाराज यांच्या शुभास आपण करूया तो नाणेफेकीचा कौल. आपण टॉस करूया. पाबळ पॅन्थर आणि एनआर वॉरियर्स असा होणारा हा टॉस आहे. आपण नाणेफेकीचा कौल कोण मागणार? ओके, एनआर वॉरियर्स नाणेफेकीचा कौल मागणार आहे. आपण कॉइन स्पिन करूया. हेड आणि टेल. ओके, दोनच गोष्टी आहेत त्या तुम्हाला मागायच्या आहेत. ओके, एनआर वॉरियर्स नाणेफेकीचा कौल मागताय. ओके, कॉइन स्पिन करूया प्रवीण महाराज यांच्या शुभास्ते. हेड इज अ कॉल, बट अ टेल. पाबळ पॅन्थर महत्वाचा टॉस आहे. सामना दुसरा आहे. सामना रंगलाय. प्रत्यक्षात या सामन्यामध्ये काय घेत आहे? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण घेईन, कारण की चालू मॅच बघितली तर त्याच्यात विकेट भरपूर गेलेत, तर तोच ॲडव्हान्टेज आता म्हणजे दिसतोय, तर क्षेत्ररक्षण निवडीन. कोणतं टार्गेट घ्यायला तुम्हाला आवडेल? बघू आता टीम पुढची टीम कशी घेते त्याच्यावर आहे, पण कमीत कमी 50च्या आत रोखण्याचा प्रयत्न करू. एनआर वॉरियर्स नाणेफेकीचा कौल तुमच्या बाजूने लागला नाही, परंतु आता बॅटिंग कराय, तुमच्या वाटेला बॅटिंग आलंय. कोणतं टार्गेट द्यायला तुम्हाला आवडेल? 60 ते 65 धावांच्या पुढे आम्ही मारू, ट्राय करू जास्त पुढे मारायची. आणि मला वाटतं की जावली प्रीमियर लीग मधला कमी वयातला संघनायक, एकदा जोरदार टाळ्या वाजवा यार. कमी वयातला संघनायक जर कोण आहे तर पियुष आहे, आणि पियुष बॅटिंग करताय, परंतु या प्रीमियर लीगला तुम्ही स्वतः संघनायक आहात आणि किंबहुना ही प्रीमियर लीग पहिल्यांदा डे नाईट तुम्ही खेळताय. कसं वाटतंय? खूप छान वाटते. पहिलं तर आमच्या ओनरला आणि आयकॉन यांना धन्यवाद करेन, कारण की माझ्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स प्लेयर आहेत, त्यांना सोडून मला कॅप्टन्सी दिली, त्याबद्दल धन्यवाद.
प्रवीण महाराज, मी तुमच्याकडे येईन. खरं तर क्रिकेट या खेळाशी तुम्ही नेहमीच निगडीत राहिलेला आहेत आणि मी अनेक वेळा तुम्हाला पाहिलं आहे, परंतु पहिल्यांदाच या जावली तालुक्यामध्ये दिवस रात्रीचा थरार आपल्या अनुभवायला मिळतोय. आपल्या भावना. या ठिकाणी श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले क्रिकेट असोसिएट्स जावली आणि ज्ञानदेव रांजणे साहेब पुरस्कृत होत असणारं हे जावली प्रीमियर लीग 2024 पर्व पहिले या आपल्या जावलीच्या मातीमध्ये एवढं भव्य दिव्य असं हे मैदान, क्रिकेटचं मैदान या ठिकाणी रंगलेलं आहे. सर्वप्रथम तालुक्यातील सर्व खेळाडूंना खूप खूप हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि माझ्या हस्ते आत्ता जो एक टॉस उडवण्यात आला, या दोन्ही संघाचे जे कॅप्टन इथं आहेत त्या दोन्ही संघ कॅप्टनला मी हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. आणि मान्यवरांचा आपण आभार मानूया. आपण विराजमान व्हा. दोन्ही संघ नायकांना सामन्यासाठी शुभेच्छा देऊया. एनआर वॉरियर्स आणि टीम पाबळ पॅन्थरला सामन्यासाठी शुभेच्छा देऊया. टॉस झालाय आणि टॉस मध्ये काय घडलंय तर टॉस जिंकलाय पाबळ पॅन्थर या टीमने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. एनआर वॉरियर्स या टीमला आमंत्रित केलंय प्रथम बॅटिंगसाठी. पुन्हा एकदा वळूया सत्र क्रमांक 2 कडे आणि ऐकूया धावतं विवरण कॉमेंट्री बॉक्स मधून. धन्यवाद. खऱ्या अर्थाने ज्यांचा आवाज मित्रांनो आपण ऐकलाय, आम्ही सातत्याने सांगत असतो की आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्या जावलीचं नाव एक वेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी पोहोचवलंय ते अर्थातच व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र आम्ही सातत्याने सांगतो त्यांना, कारण पश्चिम महाराष्ट्रातला असा एकही तालुका नाही तिथे निलेश मर्डेकर सरांचं नाव नाही आहे. धन्यवाद निलेशजी. खऱ्या अर्थाने आपण पाहतो मित्रांनो, जावली तालुका अर्थातच या तालुक्याचे एक वेगळे बलय आहे. सातत्याने आपण पाहिलं तर सातारा जिल्हा म्हटलं की शूरवीरांचा जिल्हा आणि त्यामध्ये जावली तालुक्याचं प्रामुख्याने नाव आपण सातत्याने घेत असतो. आज क्रिकेटच्या जर क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने सातत्याने अतिशय मोठमोठ्या स्पर्धा आम्ही सातत्याने चर्चा करत असतो पश्चिम महाराष्ट्राच्या क्रिकेटची. जावली टेनिस क्रिकेटचं असं वेगळं वैशिष्ट्य आहे की प्रत्येक स्पर्धा एक मोठ्या प्राईजची असते, त्यामध्ये काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न आणि त्या केलेल्या प्रयत्नांवरती म्हटलं जातं ना की एखाद्या गोष्टीचा एक वेगळा लुक जेव्हा येतो ज्यावेळेस आपल्या मायभूमीमध्ये. त्याचबरोबर आपण काही सन्मान गणेश सर करूया. आपण सन्मानित करूया शशिकांत बांदल फौजी यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करूया आणि हा सन्मान आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करूया. त्यांना विनंती आहे की आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. आदरणीय शशिकांत बांदल फौजी यांचा सन्मान आपण प्रेझेंटेशन बॉक्स मधून करत आहोत. आपण त्यांनाही रेशीम धाग्यांनी विणलेली माई चुबदार शाल प्रेमाचं प्रतीक आणि त्यांचा आदरपूर्वक सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करूया. यानंतर आम्ही सन्मानित करतोय आदरणीय युवराज माने गुरुजी सरांचाही आम्ही सन्मान यानंतर आम्ही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये त्यांचा सन्मान करत आहोत. आम्ही त्यांनाही आदरपूर्वक सन्मानित करतोय. यानंतर आम्ही त्यांनाही सन्मानित प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करत आहोत आणि यानंतर आम्ही सन्मानित करतोय युवा उद्योजक राहुल दादा तरडे कृष्णाय रॉकस्टार या संघाचे संघमालक दुग्ध व्यावसायिक. आपण त्यांना सन्मान करूया आणि आपण त्यांना सन्मानित करूया. कृष्णाई डेअरीचे प्रोप्रायटर आपण त्यांना सन्मान करत आहोत. त्याचबरोबर यानंतर आम्ही सन्मानित करत आहोत जवळवाडी गावचे सरपंच आदरणीय सतीश दादा मर्डेकर साहेब यांचा सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आपण त्यांनाही आदरपूर्वक यानंतर सन्मानित करतोय. आदरणीय सतीश दादा मर्डेकर विद्यमान सरपंच जवळवाडी आपण त्यांचा सन्मान करत आहोत. मुख्य व्यासपीठावरती आपण त्यांना सन्मानित करूया. त्यांचाही आपण आदरपूर्वक सन्मान करत आहोत. ज्यांच्याबद्दल आमच्या मनामध्ये नितांत आदर आहे. आपण त्यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. जवळवाडी गावचे सरपंच यांचा होत आहे आदरपूर्वक सन्मान.
थँक्यू. इथे मात्र काय घडलंय तर अतिशय दर्जेदार यॉर्कर पाहायला मिळा. वा वा वा. इथे मात्र ऋतिक यांना बॅक टू द पॅव्हिलियन परतावं लागलं, परंतु या चेंडूची खऱ्या अर्थानं खरोखर प्रशंसा करावी लागेल. अप्रतिम अतिशय देखणा चेंडू नितेश यांच्या माध्यमातून हाताळला. तो डीजीला संधी असेल या. आहे श्री विजय भाऊ वेंदे यांचा सन्मान आम्ही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करत आहोत. आम्ही अतिथी कक्षामध्ये त्यांनाही सन्मानित करतोय. श्री विजय भाऊ वेंदे आणि त्यानंतर श्री नामदेव भाऊ वेंदे ग्रामस्थ कुसुंबी यांचाही सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आम्ही त्यांचाही सन्मान करत आहोत. मैदान अल्पावधीतच बनवलं गेलं. काही वेळात असे मैदान आपल्यासाठी सज्ज झालं. त्यासाठी आपण खऱ्या अर्थानं जवळवाडी, चौरांबे, मोहाट आणि पिंपरी या विशेष सहकार्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. एक आपण फार कमी वेळामध्ये ही खेळपट्टी बनवून दिलीत. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद. निवाडीवर संदीप मैदानाच्या आतमध्ये आले. गोलंदाजी ट्रॅक वरतून आपण जर पाहिलं तर नितेश यांच्या माध्यमातून चांगलं षटक हाताळलं जातं. पॉवर प्लेचं षटक म्हटलं ज्यावेळेस आपण डिफेन्स करतो ना त्यावेळेस खूप महत्वाचं असतं आणि ते षटक मात्र आपल्या नावे घेऊन आलं. तर नितेश आतापर्यंत 0.3चा खेळ संपलाय. इथे मात्र नक्कीच थोडंसं हलक्या हाताने गेलीच्या दिवसाने लेखला एक धाव चोरटी घेतला आणि ज्या वेळेस आपण पाहतो ना आपला जर बॅटचा फ्लो सरळ येत नसेल, थोडासा आपल्याला अडचण होत असेल तर नक्कीच तुमचा एंड चेंज करा, कारण समोरचा फलंदाज तुम्हाला ते नक्कीच पुन्हा एकदा कॉन्फिडन्स मिळवून देऊ शकतो. आणि ते रणनीती मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 48 धावा भैरवनाथ टायटन्स या संघाला बनवायच्या आहेत. आता मात्र डान्सिंग पटका फसला, एलिमिनेशन फसला. चेंडू हवेमध्ये, कोण चेंडू खाली येईल? येस, इथे मात्र कव्हर रिझन मध्ये रिप्ला जाईल. बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज मात्र संदीप सूरज धनावडे परतला. एक आणखीन विकेटचं पतन झालंय. रात्रीचं खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर आपल्या खेळाडूंना फार कमी अनुभव असतो मित्रांनो. मी सातत्यानं सांगत असतो की आज आपल्या पश्चिम महाराष्ट्राचं क्रिकेट आहे ना महाराष्ट्राच्या आधिपत्यावरती राज्य गाजवत आहे. एक गाव अकराचं ग्रामीण क्रिकेट आपण पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त पश्चिम महाराष्ट्राच्या एकमेव जास्तीत जास्त स्पर्धा होतात आणि खऱ्या अर्थाने या प्रीमियर लीग होतात ते त्यावरती लावलेली खऱ्या अर्थानं बोललं जाताना सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाणारे क्षण असतात. कारण ज्यावेळेस आपण एखादी प्रीमियर लीग या ठिकाणी आदरणीय दळवी साहेब आपल्यातून रजा घेत आहेत. खूप खूप असं मनपूर्वक आपले आभार असतील. आपण या दैदिप्यमान सोहळ्याला उपस्थित राहिलात त्याबद्दल संपूर्ण आयोजन कमिटी आणि संपूर्ण जावळीकरांच्या वतीनं त्याचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. त्याचबरोबर संदेश भाऊ साप्ते यांचाही सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत आणि त्यानंतर दुंदगावचे उपसरपंच श्री जगन्नाथ भाऊ दुंदळे यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. या आदी मान्यवरांचा सन्मान आम्ही करत आहोत. वेळेअभावी सन्मान राहिलेले आहेत, परंतु हे सर्व सन्मान आम्ही आता अतिथी कक्षामध्ये करत आहोत आणि या मान्यवरांना विनंती आहे की आपले सन्मान आपण स्वीकारावे ही विनंती आहे. पण दुंद गावचे उपसरपंच जगन्नाथ भाऊ दुंदळे यांचाही सन्मान होत आहे मुख्य व्यासपीठावरती. त्यानंतर यानंतर आम्ही सन्मानित करतोय मेडा जिमखान्याचे उत्कृष्ट खेळाडू रफिक भाई शेख यांचे सुपुत्र मोहसिन शेख या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करत आहोत. आपण त्यांनाही सन्मानित करत आहोत. आपल्या मेडा जिमखान्याचे उत्कृष्ट खेळाडू रफिक भाई शेख आणि खूप मोठं योगदान आहे आणि प्रामुख्याने अशा व्यक्तिमत्वाचे सुपुत्र या ठिकाणी आहेत. मोहसिन शेख यांचा सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. या सामन्याचं धावतं विवरण. थँक्यू. षटक क्रमांक 1 संपले. या संपुष्टात आले. धावसंख्येचा विचार केला तर
6 धाबा 6 खऱ्या अर्थानं मित्रांनो 6 म्हटलं ना की प्रत्येकाला आठवणीत राहणारा दिवस, कारण या महाराष्ट्राच्या भूमीला 6 जून 1674 साली या रयतेला खऱ्या अर्थानं पहिले छत्रपती लाभले. अर्थात शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावरती संपन्न झाला. मित्रांनो इथे मात्र अतिशय चांगला फटका होता, नजर शेवटपर्यंत रोखली. इथे मात्र गलीच्या दिशेला अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण झालं. पॉवर प्ले क्रमांक 2 आहे, म्हणजेच काय तर 30 सर्कलच्या बाहेर तुम्हाला 3 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. पाहिलं गेलं तर थर्ड स्लिप थोडासा बाहेर ठेवला गलीच्या दिशेने. पॉइंट आहे, त्यानंतर कव्हर आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, शॉर्ट थर्ड मॅन. क्षेत्ररक्षण चांगलं सजवलं, अटॅकिंग आहे. वा भाई वा, सुरेख चेंडू होता. महेंद्र अतिशय दर्जेदार. तुम्हाला ज्यावेळेस डिफेंड करायला जायचं असतं त्यावेळेस तुम्हाला डॉट चेंडूवरती भर द्यावा लागेल, कारण आपण पाहिलं ना प्रीमियर लीग म्हटलं की 8 ते 9 नंबर पर्यंत फलंदाजी भरलेली असते. इथे तुम्हाला डॉट चेंडू हवे. पुन्हा एकदा पाठला करण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागितली जाते, पंच हेरतात. यस, इथे मात्र बाली डिलिव्हरी आहे. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. या रात्रीच्या थंड वातावरणामध्ये मैदानाच्या आतमध्ये मात्र गरमाहट पाहायला मिळते. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहिलं संदीप आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज महेंद्र निघतील. आता मात्र लॉप केलाय, थोडासा लोफुल टॉस पाठवरती घेतला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने. थोडीशी चुकी आणि क्रिकेटमध्ये चुकीला नाही माफी, भिजेला संधी. या संघांना आपण सूचना देत आहोत की तुमची जी प्लेइंग 11 लिस्ट आहे ना, आपल्या सर्व संपूर्ण 15 खेळाडूंची लिस्ट आपल्या 12व्या खेळाडूच्या मोबाईलमध्ये आपण द्या, कारण मालिकावीरासाठी बाईक आहे आणि त्यासाठी सर्व गोष्टी नमूद करायच्या आहेत. तर त्यासाठी विनंती आहे की आपण आपले सर्व संघांचे जी नावं खेळाडूंची नावं आहेत ते आपल्या खेळाडूकडे आपण द्या. थँक्यू. इथे मात्र सूचना वारंवार निलेश सरांच्या माध्यमातून येतील, त्याचं पालन करा मित्रांनो, कारण आज आपण आपल्या मायभूमीमध्ये खेळतोय. म्हणजेच काय तर आपला मायभूमीतला प्रेक्षक वर्ग या स्पर्धेकडे जोडला गेलाय. त्यासाठी एक सेन्सिबल क्रिकेट, एक नियमाच्या अधीन राहून क्रिकेट प्रत्येकाने खेळा. अतिशय दर्जेदार गोलंदाजी. महेंद्र पुन्हा एकदा निघतील, ऑफ केला. वा, अतिशय देखणा फटका. इथे मात्र चेंडू भिरकावला लॉंग सीमारेषा बाहेर. आणखीन एक गगन चेंडू षटकार येतोय. मास्टर 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. 2 षटकांमध्ये मात्र 17 धावा, 8.50च्या सरासरीने 17 धावा धावफलकावरती लागल्या. आता जर इक्वेशनचा विचार केला 18 चेंडू 31 धावा असं नव्याने समीकरण आपण मांडूया, परंतु संदीप यांचं कौतुक करेन. अतिशय बहारदार एक षटकार, एक चौकार त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत आलाय. परंतु षटक क्रमांक 3 साठी कोणाला प्राचारण केलं जातंय? षटक क्रमांक 3 साठी वैयक्तिक दुसरं नितेश मात्र येतात गोलंदाजी मार्गवरतून. थोडासा वेळ कमी घ्या, लक्षात ठेवा, कारण निलेश सरांनी पहिलं सांगितलंय तुम्हाला 4 षटक 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत, अन्यथा तुम्हाला पेनल्टी लागणार आहे. तुमचा एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक 5व्या निर्णायक षटकासाठी आतमध्ये घेतला जाईल. होया पुन्हा एकदा डान्सिंग ग्राउंड. इथे मात्र इथे ओळखलं होतं, कारण इथे क्रीज सोडताना पाहिलं होतं. मात्र नितीन शिकणे यांना गोलंदाज नितेश अतिशय बहारदार गोलंदाजी करतात, कारण पहिलं पॉवर प्लेचं षटक अतिशय बहारदार हाताळलं होतं. 6 चेंडू 6 धावा दिल्या होत्या आणि 2 विकेट्स आपल्या नावे केल्या होत्या. म्हणजेच कर्णधार पुन्हा एकदा त्यांच्याकडे गेलेत का यासाठीच की कुठेतरी डॉट चेंडू हवेत, कारण पाहिलं गेलं तर 30-48 समीकरण खूप कमी असतंय. आजचा हा IPLचा जमाना आहे. पुन्हा एकदा लॉप केला लॉंगॉनच्या रिझन मध्ये, क्षेत्ररक्षक बंद तील प्रेक्षक, चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. आणखीन एक गगनचुंबी दमदार षटकार. डीजे इथे मात्र लॉप केला. पुन्हा एकदा सी कॉर्नर आहे, 1 बाउन्स फील केला जाईल. फेकी होते 1 आणि 1च धाब असेल. इथे मात्र क्षेत्ररक्षण सुद्धा दर्जेदार आहे.
कारण तुम्ही प्रीमियर लीग खेळताना त्यावेळेस तुम्हाला एक नाही तर 2-3 संधी प्राप्त असतात. त्यासाठी प्रत्येकानं बारकाईने लक्ष दिलं पाहिजे त्या गोष्टीकडे. इथे थोडीशी इंजुरी पाहायला मिळते, काहीतरी पंचांशी चर्चा करण्याचा प्रयत्न फलंदाज करतील. परंतु मित्रांनो पहा, एक आगळा वेगळा योग आलाय. कारण पाहिलं गेलं तर पहिली मॅच रंगते या दैदिप्यमान सोहळ्याची भैरवनाथ टायटन्स आणि भैरवनाथ वॉरियर्स. म्हणजेच काय तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हटलं जातं. कारण भैरवनाथाचं हे ग्रामदैवत कित्येक गावांचं आहे आणि त्या भैरवनाथाच्याच नावाने असलेल्या 2 टीम्स या ओपनिंगच्या मॅच खेळतायत. म्हणजे एक वेगळा अनुभव पाहायला मिळतोय. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, परंतु एक धाव मात्र रोखू शकले नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचली मात्र 25 ऑन स्कोर बोर्ड. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर पहिली मॅच होती, खेळपट्टीचा थोडासा अंदाज येणं फार कठीण असतंय. आणि आपण आयोजकांकडून पाहिलं आता सांगितलं गेलं की खेळपट्टी बनवत असताना थोड्या अडचणी आल्या. 1-2 दिवसामध्ये दुसरी खेळपट्टी आम्हाला बनवावी लागली. तर आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरतून नितेश निघतील. ओ येथे मात्र हा बॉल घेतला, लॉप केला, क्षेत्ररक्षक येत आहेत, सी कॉर्नर येत आहेत, खूप लांबचा पल्ला. इथे मात्र नक्कीच तोपर्यंत 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. टीम्स मेंबर कडून नक्कीच प्रशंसा केली जाते, कारण एकेरी दुहेरी धावांनी सुद्धा धावफलक कंटिन्यू हलता ठेवला जाऊ शकतो. कारण हे राहुल द्रविड सरांनी आपल्याला दाखवून दिलंय वर्ल्ड क्रिकेटला. कारण तुम्हाला षटकार चौकार मारण्याची सातत्यानं गरज नाहीये. पुन्हा एकदा आता मात्र लॉफ्ट केलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचा चेंडू खाली. इथे मात्र मोठा धक्का असेल. बॅक टू द पव्हिलियन, नितीन चिकडे डीजे. स्पीडअपली घ्या 12th मॅन. एफा या क्रिकेटचं या स्पर्धेचं सगळं वेगळं वैशिष्ट्य लकी ड्रॉ. सातत्याने आम्ही सांगतोय आपल्याला, प्रेक्षक मायबापा यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक दिवसासाठी मला वाटतं सायकल आहे. यस, इथे मात्र प्रेक्षक मायबापांसाठी सुवर्ण संधी या JPLच्या दरम्यान आहे. 20 रुपयाचं कुपन घ्या आणि खऱ्या अर्थाने एका स्पोर्ट्स सायकलचे मालक व्हा मित्रांनो. परंतु अटी शर्ती मान्य प्रत्येकाला असणं गरजेचं आहे. आपण जे कुपन्स घ्याल त्याचा लकी ड्रॉ होईल, त्यावेळेस तुम्हाला इथे स्वतः हजर असणं गरजेचं असेल. जर आपण इथे हजर नसाल तर खऱ्या अर्थानं तो लकी ड्रॉ कॅन्सल केला जाईल. याची प्रत्येक प्रेक्षक मायबापांनी नोंद घ्या. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना, अशा जे आयोजन असतात ना ते सातत्यानं शहरामध्ये केले जातात. परंतु मी मगाशी सांगितलं, जावली टेनिस क्रिकेट हा एक वेगळा अनुभव देऊन जातं. मी सातत्यानं सांगतो की आज मुंबई शहरामध्ये उपनगरामध्ये खेळत असताना प्रत्येक स्पर्धेला पहिली मॅच पहिला राऊंड 5 षटकांचा खेळवणारं एकमेव असोसिएशन आहे. इक्वेशन आहे तुम्हाला 12-21चं. 12 चेंडू 21 धावांची गरज आहे. टीम भैरवनाथ टायटन्स संघासाठी नक्कीच चौथ्या षटकासाठी कोणाला प्राचारण केलं जाईल. कारण आपण जर पाहिलं ना, या 2 षटकामध्ये 10-20 धावा 22 धावा या असतात. त्यावेळी कित्येकदा फलंदाजी करणारा संघ फसलेला पाहायला मिळाला आहे. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती येतील नवनाथ. 12th मॅन प्लीज. नवनाथ येतील, स्ट्रायकिंगला फलंदाज असतील संदीप. शॉट पीस. हो हो हो, पूर्णतः क्रीज सोडून गेले होते. नामी संधी होती. वाईट चेंडूचा तर इशारा येतोयच, परंतु बाट जाते डोक्यावरती संदीप यांची. कारण चेंडूला अजिबात गती नव्हती आणि या चेंडूवरती खऱ्या अर्थानं सुवर्ण संधी षटकार चौकाराची होती, परंतु आलेला हा वाईट चेंडू. 12-20चं इक्वेशन आहे. समजदारीचं क्रिकेट आहे. गलीच्या दिशेने ढकललाय, पुश केलाय. यस, इथे मात्र एक धाव थोडासा मिस झालाय, परंतु नाही आहे. खऱ्या अर्थानं अमर चिकणे यांचं लक्ष नव्हतं आहे,
परंतु जर आपण पाहिलं ना अशा ज्यावेळेस मॅचेस क्लोज होतात त्यावेळी एक एक धाव सुद्धा खूप महत्वाची ठरत असते मित्रांनो. गोलंदाज पुन्हा एकदा नवनाथ गोलंदाजी मार्क करतून आता मात्र अमर चिकणे आहेत खऱ्या अर्थानं ऐकवान आहेत या संघाचे. ओहो प्रयत्न वा बाय वा, जरी 4 धावा गेला नाही गेला तरी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. ही खऱ्या अर्थानं खूप मोठी गोष्ट असते मित्रांनो, कारण आज खेळतोय मी माझ्या संघ मालकांसाठी, आज खेळतोय मी भैरवनाथ टायटन्स साठी, भैरवनाथ वॉरियर्स साठी. आणि खऱ्या अर्थानं हे प्रयत्न तुमच्या संघ मालकांचं मनोहृदय उंचवत असतात. मी घेतलेला खेळाडू यस, इथे मात्र पहा थोडासा शॉर्ट पीस होता. इथे मात्र ऍक्शन रिपेअर मध्ये स्क्रीन वरती पहा मित्रांनो, कारण तिथे खेळ जी आउटफील होती ना थोडीशी नक्कीच नव्याने झालेली होती आणि तरी सुद्धा प्रयत्न केले. ही खऱ्या अर्थानं क्रिकेटची रंगत आहे, क्रिकेटची मजा आहे. पुन्हा एकदा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. ओ हो 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 हो, इथे मात्र नक्की संदीपजी काय करतायत हा मोठा प्रश्न उभा राहतोय, कारण तुम्हाला सरळ बाटनी खेळायचं, मॅच जवळ आले, मॅच फसवायची नसेल तर मित्रांनो खऱ्या अर्थानं आपण स्काय होण्याचा प्रयत्न थोडासा केला नाही पाहिजे. कारण ज्या वेळेस आपण सरळ हँडलने बॅट खेळतो ना त्यावेळेस आपला डॉट चेंडू कमी होत असतात. आता मात्र दिशा भरकटली आहे आणि त्यावरती एसटी रक्षकांची सुद्धा चुकी पाहायला मिळते आहे. म्हणजेच -+1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. स्कोरबोर्डचा जर विचार केला आपण तर 34 ऑन स्कोरबोर्ड पाहायला मिळतोय. आता मात्र 9-14चं इक्वेशन पाहायला मिळतं. पहिली मॅच या JPL ची अर्थातच छत्रपती शिवेंद्रराजे क्रिकेट असोसिएशन पुरस्कृत अर्थातच आदरणीय ज्ञानदेव रांजणे साहेब यांच्या माध्यमातून या क्रिकेटला बळ दिलं गेलंय. या तालुक्याच्या नौजवानांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम केलंय आदरणीय रांजणे साहेबांनी आणि आपल्या मायभूमीमध्ये खेळण्याचा एक वेगळा अनुभव असतो. आम्ही सातत्यानं सांगत असतो मित्रांनो, शहरामध्ये क्रिकेट खेळणं आणि आपल्या मायभूमीमध्ये पहा अतिशय चांगला फटका गलीच्या दिशेने, कारण एकेरी दुहेरी धावांची गरज आहे आणि या 2 फलंदाजांनी ते हेरलंय. कारण आपण जर पाहिलं तर एक आहेत अमर चिकणे, स्वतः ऐकवान आहेत या संघाचे. दुसरे आपण पाहिलं तर संदीप यांच्या माध्यमातून सुद्धा अतिशय चांगलं समजदारीचं सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालंय, कारण उभे राहिलेत एका बाजूली आणि खऱ्या अर्थानं एक कोणीतरी एक बाजू सांभाळणं गरजेचं असतंय. आता मात्र यू मिस आइड डेफिनेटली हिट, क्लीन बॉल, अमर चिकणे बॅक टू द पवेलियन. थँक्यू थँक्यू सर. पहा खऱ्या अर्थानं आपण पाहिलं गेलं तर अमर चिकणे यांच्याकडून ही अपेक्षा केली जात नाहीये, कारण एक मोठे खेळाडू आहेत, नामवंत खेळाडू आहेत आणि ऐकॉन म्हणून खेळतात आज भैरवनाथ टायटन संघासाठी. परंतु खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर क्रिकेटच्या देवाला सुद्धा या गोष्टीमधून वाचता आलेलं नाहीये. म्हणजेच काय तर टीम भैरवनाथ टायटन्स विजयाच्या समीप आहे. 6-12चं इक्वेशन आलंय. थोडीशी मॅच पुन्हा एकदा फसत चालली आहे काय? रात्रीचं पर्व आहे खऱ्या अर्थानं. ज्यावेळेस आपण रात्रीचं, मी मगाशी सांगितलं की रात्रीचं क्रिकेट म्हणजेच नाईटचं क्रिकेट खेळण्याचा फार कमी अनुभव आहे आपल्या खेळाडूंना. आपण बॉक्स टाईपच्या क्रिकेट स्पर्धा सातत्यानं खेळल्यात नाईटच्या, परंतु 6 चेंडू 12 धाबा असं समीकरण आता नव्याने आलंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जॉय इथे दाखल झाल्यात. गोलंदाज प्रसाद, कोणत्या गावचे? प्रसाद सुर्वे, घरात घरगावचे हा खेळाडू आज खेळतायत खऱ्या अर्थानं भैरवनाथ वॉरियर्स संघासाठी महत्वाचं षटक. आता मात्र स्ट्राईक एंडला संदीप. हा एक नंबर काम केलं संदीपचं. काय गाव आडनाव विचार मारुती. तर आता मात्र खऱ्या अर्थानं 6 चेंडू 12 धाबा. पहिलीच मॅच काय रंगतदार आहे यार, खरोखरच या JPL चं महत्व वाढवणारी पहिली मॅच. प्रेक्षक मायबापांची मनं जिंकली जातील. इथे लॉप केला, चेंडू मात्र येतोय सी कॉर्नर पाठीमागून. येथील मोठा चेस असेल, एकाच धाब्यावरती थांबले आहेत, परंतु जोखीम आहे कारण नवखे फलंदाज जॉय आलेत.
कारण संदीपांनी बराच काळ मैदानाच्या आतमध्ये घालवलाय, म्हणजे त्यांना कुठेतरी लीड करणं गरजेचं असेल. जर टीम भैरवनाथ टायटन्सला विजयाच्या दिशेने जायचं असेल तर संदीपांना स्ट्राईक घेणं गरजेचं. परंतु जॉय यांच्याकडे सुद्धा ॲबिलिटी आहे, कॅपॅसिटी आहे, चांगले फटके खेळतात. परंतु आता दाखवावं लागेल. 5-11चं इक्वेशन आहे. ओ इथे पहा पुन्हा एकदा चांगला फटका, परंतु लॉंग सी कॉर्नर अतिशय जलद, अप्रतिम, खरोखरच बाद आहे यार, अफलातून यार. जॉयचं कौतुक करावं लागेल, लाजबाब. नो हो 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 पंच सांगतायत यस इट नो बॉल. म्हणजेच काय तर सुवर्ण संधी टीम भैरवनाथ टायटन्स साठी 9+2 म्हणजे 3 धावा या चेंडूवरती अर्जित. आणि येणारा चेंडू असेल फ्री हिटचा. तो आहे का? एक मिनिट नो कसला आम्ही विचारला होता, सॉरी. चक्क आहे, यस हो. म्हणजेच काय 4 नो 5 आणि 2 धावा पळून म्हणजे 7 धावा. पहिलाच मॅच मध्ये हे दृश्य पाहायला मिळायला नाही पाहिजे. चला इथे मात्र या चेंडूवरती आल्या 7 धावा म्हणजे टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 44 ऑन स्कोर बोर्ड. संघ एकमेकांसोबत भिडलेत. एका बाजूला टीम भैरवनाथ वॉरियर संघ मालक आहेत आदरणीय राजेंद्र धनावडे भाऊ, तर दुसऱ्या बाजूला भैरवनाथ टायटन्स आणि या संघाचे संघ मालक आहेत आदरणीय संदीप देशमुख दादा, त्याचबरोबर किशोर शिकणे दादा. या संघ मालकांचे संघ एकमेकांसमोर भिडले जातात या JPL मध्ये. आता मात्र फ्री हिटचा चेंडू इक्वेशन बदललाय पूर्णपणे. 5 चेंडू 4 धाब्यांचं इक्वेशन आणि हा चेंडू असेल जॉय साठी मुक्त मेजवानीचा JPL मधला. इथे मात्र पहिला विजय नोंदवला जाईल का टीम भैरवनाथ टायटनच्या माध्यमातून? फिनिश ऑफ द धोनी स्टाईल पाहायला मिळेल का? काय घडेल? 5-4चं इक्वेशन आहे. ओ इथे मात्र काय घडलंय पंचांकडे पाहिलं जातंय, परंतु पंच सांगतायत यष्ट्यांच्या वरचून चेंडू मात्र ट्रॅबल झालाय. आली डॉट बॉलची सांगता. निर्धाव चेंडू हवे आहेत. आता मात्र रन बॉल मॅच रंगत वाढतीये आणि खऱ्या अर्थाने हे क्रिकेट तर प्रेक्षक मायबापांना आवडतं मित्रांनो. आणि प्रेक्षक मायबापांसाठी सुवर्ण संधी आहे. आपण इथे या लकी ड्रॉवचं कुपन घ्या आणि बाईकचे मालक व्हा. हो इथे मात्र लाभ केला. आता मात्र तिथे शॉर्ट फाईन लेग ठेवलाय, परंतु चाचपडताय, थोडस बबलिंग झालंय आणि त्यामध्ये एकीचं दुहेरीमध्ये परिवर्तन झालंय आणि 2 धाब्यांची भर म्हटलं तर 46 ऑन स्कोर बोर्ड. म्हणजे आताचं इक्वेशन पाहिलं तर 3 चेंडू आणि 2 धाब्यांची गरज टीम भैरवनाथ टायटन संघाला. काय पहा थरार आहे मित्रांनो. जावली तालुक्यातील पहिली डे नाईटची स्पर्धा आणि त्या पहिल्या स्पर्धेतील पहिली मॅच अशी रंगतदार होईल ही कोणी अपेक्षा केली नव्हती. अतिशय दर्जेदार क्रिकेट दोन्ही संघांच्या माध्यमातून खेळलं जात आहे. ओ वा वा वा, सुरेख पंच, अप्पर कट, सुपर कट, चेंडू धन 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 सीमारेषा पार. येतोय विजयी चौकार. टीम भैरवनाथ टायटन्स विन द मॅच. अतिशय सुरेख, परंतु दोन्ही संघाचं कौतुक करेन. लाजबाब खेळ केला. शेवटच्या षटकापर्यंत, शेवटच्या 2 चेंडूंपर्यंत मॅच नेली आणि आमच्या प्रेक्षक मायबापांची मनं जिंकलीत. प्रेक्षक मायबापांना सुवर्ण संधी आहे. इथे एक प्राइज झालंय संदीपजी जवळवाडी यांच्याकडून. संदीप जवळ भाई यांच्यासाठी संदीप मोरे
संदीप मोरे यांच्याकडून जी आता आपण खेळलात ना पहिली मॅच, त्यासाठी ₹2000 पारितोषिक आलं मित्रांनो. टाळ्या वाजवल्या पाहिजे संदीप जवळभाई यांच्यासाठी. इथे मात्र अतिशय देखला विजय. आणि पुढच्या मॅच कडे बढूया आणि पुन्हा एकदा आवाजामध्ये नक्कीच बदल घडवूया या JPL साठी. खऱ्या अर्थानं जाऊया निलेश मर्डेकर सर यांच्याकडे. धन्यवाद. सामना संपेल तसं मात्र तुम्हाला शेक हँड करायचं आहे आणि सामना संपण्या अगोदर कोणीही खेळाडू कक्ष सोडणार नाही. आता बाकीच्या 2 संघांना खेळाडू कक्ष आपण उपलब्ध करून द्या आणि इथून पुढे आपण अतिथी कक्षामधून काही पुरस्कार प्रदान करत आहोत आणि हा पुरस्कार आहे संदीप भाई जवळवाडी यांना आपण चांगल्या बॅटिंगसाठी काही कॅश प्राइज त्यांना वितरण करत आहोत आणि सामनावीरचा पुरस्कार आम्ही अनाऊन्स करत आहोत आणि हा सामनावीरचा पुरस्कार लगेच तुम्हाला स्वीकारायचा आहे आणि सामनावीरचा पुरस्कार आहे. आणि पुढील 2 संघांना विनंती आहे की तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये कॉमेंट्री बॉक्सच्या समोरूनच जायचं आहे याची नोंद आपण घ्या. लाईनअपने तुम्हाला जायचं आहे आणि कॉमेंट्री बॉक्सच्या समोरूनच तुम्हाला बाहेर यायचं आहे याची नोंद आपण घ्या. ₹2000 कॅश प्राइज आपण संदीप